भद्रा मारुती, औरंगाबादकरांचं आराध्य दैवत। औरंगाबाद पासून 30 किलोमीटरवर असलेल्या खुलताबाद गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे। अगदी मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच एक वेगळाच आनंद मिळत असल्याचं भाविक सांगतात। या मंदिराची आख्यायिकाही फार रंजक आहे। भद्र नावाचा रामभक्त राजा या ठिकाणी राहत होता। एक दिवस राजा भद्र या ठिकाणी रामाचं भजन गात होता। त्याच वेळेस तिथून श्री हनुमान जात होते। भजन ऐकून ते या ठिकाणी थांबले। भजनात ते इतके मग्न झाले की या ठिकाणी हनुमानाला निद्रा लागली आणि तीच मुद्रा ते झोपलेल्या शिळेवर उतरली। त्यानंतर हनुमानानं भद्र राजाच्या रामस्तुतीवर खुश होऊन वर मागायला सांगितला आणि भद्रानं या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करा असा वर मागितला। त्यामुळे या ठिकाणी हा झोपलेला मारुती असल्याचं सांगितलं जातं। भाविकांची सुद्धा या मारुतीवर खूप श्रद्धा आहे। नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा म्हणूनही भाविकांची या मंदिरात नेहमीच गर्दी असते। सलग 5 शनिवार या ठिकाणी मारुतीचं दर्शन घेतल्यास इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही या मंदिराबाबत बोललं जातं। त्याची माती जरी नेली, आता पाणी नाही येतं, त्या मातीचं जरी त्याच्यात आपल्या घरी नेऊन बकेटमध्ये टाकून जरी आंघोळ केली, 5 शनिवार जर आंघोळ झाली ते भद्राकुंडाच्या मातीने सुद्धा, तरी त्याचं लग्न जमतं, हे जमतं, त्याचं मनात जी इच्छा आहे ते काम पूर्ण होतं। म्हणून ही गर्दी होते। मारुतीच्या कृपेचा अनेकांना साक्षात्कार झाला असं भाविक सांगतात। अगदी परराज्यातून सुद्धा भाविक इथं दर्शनासाठी येतात। त्यात नेते, कलावंत मंडळींपासून अगदी सर्वसामान्य जनताही असते। गेल्या 10-15 वर्षापासून येतोय दर हनुमान जयंतीला। हे बाळ व माझी श्रद्धा आहे की भद्रा मारुती नवसाला 100% पावतो। भद्रा मारुती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो आणि नवसाला पावणारा मारुती 1995 पासून भद्रा मारुतीला येत आहे आणि माझ्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि भद्रा मारुतीच्या कृपेने आज सर्व काही चांगलं आहे। हनुमान जयंतीला तर या ठिकाणी भक्तांची एकच गर्दी असते। अगदी औरंगाबाद पासून पायी चालत भाविक या मंदिरात येतात। हनुमान जयंतीच्या या दिनी आपणही या मारुती रायाला नमन करूया। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।